यानंतर पुढच्या बातमीकडे मंजुळा शेट्टीच्या हत्येपूर्वी तिच्यावरती अनन्वित अत्याचार झाल्याचा धक्कादायक आरोप केलेला आहे इंद्राणी मुखर्जीने। भायखळा जेल प्रशासनाच्या विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीची सेशन्स कोर्टासमोर आज साक्ष नोंदवण्यात आली। मंजुळा शेट्टीच्या हत्येपूर्वी तिच्यावरती अनन्वित अत्याचार झाल्याचा आरोप इंद्राणीने कोर्टासमोर केलेला आहे। गुप्तांगामध्ये रॉड टाकून मंजुळा शेट्टीवरती लैंगिक अत्याचार केल्याचं इंद्राणीने कोर्टासमोर सांगितलं। तसंच आपल्यावरही अत्याचार झाल्याचं यावेळी इंद्राणीने सांगितलंय। त्यामुळे इंद्राणीची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी। मुंबईतील भायखळ्याच्या महिला जेलमध्ये झालेल्या मंजुळा शेट्टी नामक कैद्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आज मुंबईच्या सत्र न्यायालयात असलेल्या सीबीआय कोर्टात इंद्राणी मुखर्जीने आपला जबाब नोंदवलेला आहे। इंद्राणीने काही खळबळजनक आरोप संपूर्ण जेल प्रशासनावर केलेले आहेत। इंद्राणीने आपल्या आरोपात म्हटलेलं आहे की मारहाणी दरम्यान मंजुळा शेट्टीवरती अमानवीय अत्याचार करण्यात आले होते। तिथे जी वस्तू हाताला सापडेल त्याचबरोबर लोखंडी सळीचा वापर देखील करून मंजुळा शेट्टीला मारहाण करण्यात आली। इतकंच नव्हे तर तिच्या गुप्तांगात देखील लोखंडी सळी घातली गेली होती, असा खळबळजनक आरोप इंद्राणी मुखर्जीने आपल्या जबानीत आज कोर्टापुढे केलेला आहे। त्याचबरोबर इंद्राणीने सांगितलं की जेव्हा या घटनेचा इतर उपस्थित कैद्यांनी विरोध केला तेव्हा जेल प्रशासनानं सर्व कैद्यांवरती लाठीचार्जची ऑर्डर केली। इंद्राणी मुखर्जीनं कोर्टाच्या समोर आज तिच्या उजव्या हातावर या मारहाणी दरम्यान झालेल्या जखमा आणि खुणा देखील कोर्टाला दाखवल्या। या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टानं इंद्राणीची ताबडतोब मेडिकल टेस्ट करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर इंद्राणीचा जबाब जो आहे तो संबंधित मॅजिस्ट्रेटकडे नोंदवण्यात यावा असे देखील कोर्टाने आपल्या निर्देशात म्हटलंय। आणि या उपर जर इंद्राणीला तिच्यावर झालेल्या मारहाणीची रीतसर तक्रार करायची असेल, गुन्हा नोंद करायचा असेल तर इंद्राणीला संबंधित पोलीस स्थानकात नेण्याचे देखील आदेश विशेष सीबीआय कोर्टानं मुंबई पोलीस आणि जेल प्रशासनाला दिलेले आहेत। त्यामुळे आता इंद्राणीच्या या खळबळजनक आरोपांनंतर भायखळ्याच्या महिला जेलमध्ये झालेल्या मंजुळा शेट्टी मृत्यू प्रकरणात तपास काय होतो आणि संबंधित अधिकाऱ्यांची अटक होते का हे पाहावं लागेल। हा संपूर्ण जो तपास आहे तो आता मुंबई क्राईम ब्रांचच्या हाती सोपवण्यात आलाय। तेव्हा आता संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे जेल प्रशासन आणि जे संबंधित कैदी आहेत आणि उर्वरित लोक त्यांच्या नजरा लागून राहिले आहेत। कॅमेरामन मनोज जयस्वालसह अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई।